तर सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ। कशावरून कूलर आहे हे काय आहे तेच मला माहित नाही। पॅक आहे पूर्ण आणि उन्हाळा दिवस आहे, थंडीच्या दिवसात तर काय गरज नाही, पण हे बघा वरती पत्र आहे, खूप गरम करतोय, फॅन चालू आहे तरी सुद्धा गरम वाफा येत आहे। म्हणून आहे ना आज कूलर आणायचं म्हणलं होतं, पण नक्की कूलर आहे का काय मी कन्फर्म नाही सांगू शकत आहे, पण चित्र तर तसंच दिसतंय। आणि गोल्या हे काय आहे वेदिका काय आहे आता आहे ना हे ह्यांनी काय केलंय कुणाला तरी सोबत आणलं होतं हे गिफ्ट घेऊन जे काय वस्तू असेल ते, आणि हे असंच दारात ठेवले आणि तसंच रिटर्न वापस गेलेत। म्हणजे आल्यावर खोलतील बघतील नक्की काय आहे, कुठल्या कंपनीचं आहे काय आहे त्याचं काय, म्हणजे सगळं काय असेल ते मी त्यांनाच विचारेल। सो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडला तर नक्कीच सांगा। चलो तुम्हीच ठेवून गेला तो उलटा ठेवला काय आता करा सरळ करा, मी नाही केलं ते वेदिकाने केलंय सगळं, करा सरळ। तर आहे ना कूलर आणलं आणि छान वाटलं, मुलंही खूप हॅपीनेस होत आहेत आणि झोपही त्यांना छान येते। छोटा आहे पण भारी आहे, कामापुरतं म्हणजे जे काही आहे ते भागतंय, कारण की पत्र्याची वाफ एवढी येत होती ना तर त्याच्याने रात्रभर मुलं झोपत नव्हते आणि मग असं जागायला लागायचं। त्यांचे पप्पा तर आहे ना फडकं ओलं करायचे आणि वरनं फॅन चालू, फॅनची गरम वाफ येत होती रात्रीचे सुद्धा, आणि मग त्यांना अंगाला रात्रीच्याला पुसायचं आणि मग ते मुलं शांत झोपायचे, परत ते वाळलं की अजून रडायचं, असं चाललं होतं। म्हटलं आता जाऊ दे, पैसे जात आहेत जाऊ दे, कूलर आणलेलं बरं, जेणेकरून तेही शांत झोपतील आणि आपल्यालाही शांत झोपता येईल। झोपच होत नव्हती आणि बघा किती म्हणजे एक्सायटेड आहे। वेदिकाने तर आल्याच आहे ना सगळं काढलं होतं आणि त्यांनी काही गडबडीत कूलर आणून ठेवलं, ते उलटं ठेवलं आणि तिने ओपनिंग केलं तर चाकं वरच्या साईडने होते, मग त्यांनी ते परत खालचं वरचं खाली असं केलं आणि ती बोलत होती या बॉक्समध्ये मला उतरव म्हणजे मला लपायचं आहे, आणि तेच करत होते आणि मध्येच गोलू जाऊन त्यात तिने बॉक्स आडवा टाकला आणि दोघेही त्यात कोंडले गेले आणि म्हटलं आता श्वासोश्वास कोंडला तर कसं व्हायचं, म्हणून ना मी तो बॉक्स कसा तरी असा मुडपीला चुडपीला काय करायचं ते केलं आणि दिलं एका सांगीत टाकून, असं काय असं झालं। तर ना याची जी कंपनी आहे तू बघा, एरोस्विंग अशी याची कंपनी आहे आणि याविषयीची डिटेल जी माहिती आहे ते वेदिकाच्या पप्पांनाच माहिती आहे, मी जास्त काय याची माहिती करून घेतली नाही, तेवढा वेळच नाही आहे। आणि मग मलाच असं होतंय की मी कधी काम आवरेल किंवा कधी शांत झोपेल किंवा एडिटिंगला मी कधी वेळ देईल असं होतं, आणि पण असं होतच नाही आहे। मला 4 ते 5 तास झोप जास्तीत जास्त ही खूप आहे, कारण की रात्री मी 12-1 वाजता झोपते आणि सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान पाणी येतं आणि त्यावेळेस उठायला लागतंच, आणि मग दिवसभर तर काय 5 मिनिट सुद्धा झोपायला वेळ भेटत नाही। तर आहे ना थोडंफार मला माहिती ह्यांची कूलर विषयीची हे सांगत होते समजावून, असं केलं तर असं, तसं केलं तर तसं, तर पण मी म्हटलं माझ्या डोक्यात नाही काही राहते, तुम्ही मला नका सांगू आणि मी शिकणार पण नाही आहे, कारण की मी त्या कूलरच्या नादीच लागणार नाही। हे असतानाच कूलर चालू असणार आहे, हे ना घरात नसताना मी कूलर बंदच ठेवेल, कारण की मुलं आहेत ना मध्ये मध्ये हात घालतात किंवा त्याचे वायर घेतात तोंडात घालतात असं करतात, आणि बघा किती खुश आहे, हॅपी आहे, नाचतायत कूलरची हवा घेऊन, एकदम कूल थंड थंड असं यांना वाटतंय। आणि बघा हे कामाच्या कपड्यातच आहेत, अजून मी कपडेसुद्धा चेंज केले नाहीत, असं काहीसं आहे। तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथीनिमित्त उद्याची तयारी करायची आहे,